नांदेडमध्ये आज विद्यार्थी अक्षरशः पेटून उठले. क्रीडा महोत्सवासाठी वसतिगृह रिकामे करण्याचा प्रशासनाचा आदेश आणि विद्यार्थी म्हणाले, परीक्षा जवळ आणि आम्हाला परत गृहगमन शक्य नाही. दिवाळी आटोपून आलेल्या विद्यार्थ्यांना परत घरी पाठवायचं, दूरवरून येणाऱ्यांना रोज ये-जा करायची. अहो, हा क्रीडा महोत्सव आहे की स्टुडंट फिटनेस टेस्ट? त्यात विद्यापीठात पाणी नाही, स्वच्छता नाही, पण विद्यार्थ्यांना बाहेर काढायला मात्र अव्वाच्या सव्वा घाई. आणि मग विद्यार्थ्यांना सरळच सवाल फेकला. कुलगुरूंनी आधी स्वतःचा बंगला रिकामा करावा. विद्यार्थ्यांच्या जोरदार घोषणांनी वातावरण तापलं आणि प्रशासनावर दबाव वाढला आणि संघटनांनी इशारा दिला, निर्णय मागे घ्या, नाहीतर पुढचं आंदोलन भारी असणार. आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, शरदचंद्र पवार, SFI, NSCI तर्फे विद्यापीठच्या विरोधात आम्ही निषेध आंदोलन करत आहोत. नुकतेच विद्यापीठ प्रशासनाने क्रीडा महोत्सव आयोजन करण्यासाठी वसतिगृह खाली करण्यासाठी विद्यार्थ्यांना परिपत्र काढलं, जे की अन्यायकारक आहे. कारण की डिसेंबर महिन्यात MPSCची परीक्षा आहे, नेटची परीक्षा आहे, विद्यार्थी हे पोलीस भरतीची तयारी करतात. पण असल्या निर्णयामुळे त्यांना खूप सारा त्रास होतो. कारण की दिवाळीची नुकते सुट्ट्या झाले, दिवाळीची सुट्टी संपतात, ते वसतिगृहात लोटले, आता ते अभ्यासात मग्न आहे. पण आता निर्णय त्यांनी काढलेला आहे की ज्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, कारण की त्यांना ये-जा करणे परवडत नाही. आणि नुकते सर्वात मोठी बाब तर ही आहे की विद्यापीठात एवढा गोंधळ चालू आहे की पिण्याच्या पाण्याची आतापर्यंत अवस्था केलेली नाही, वॉशरूमसाठी पाणी नसतं. असं भोंगळ कारभारात विद्यापीठात चालत असतो, पण त्यांच्याकडे त्यांचं लक्ष वेधले जात नाही. पण विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्यासाठी ते तातडीने निर्णय घेतात. तुमच्या माध्यमामार्फत कुलगुरूंना एक प्रश्न विचारला, साहेब, आपल्याला विद्यार्थ्यांचा त्रास समजत नाही, ठीक आहे, मग आपण अगोदर आपला शासकीय बंगला खाली करून घ्यावा आणि आयोजन करून बघावं. आपल्याला समजेल की विद्यार्थ्यांना किती त्रास होतो खाली करून भरण्यासाठी. आणखी जर प्रशासनाने तातडीने हा निर्णय मागे नाही घेतला, यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी कुलगुरूची असेल.